नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे आईला लेकीचं अंतिम दर्शन घेता आलं। MBBSच्या विद्यार्थिनीचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला होता। तिचं पार्थिव भारतात आणण्यासाठी फडणवीस यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले। रोहा येथील प्रचिती पवार हिचं अंतिम दर्शन व्हावं या काळजीने तिची आई हतबल झाली होती। अशा कठीण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचं दर्शन झालं। त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले। मुलीचं पार्थिव मायदेशी आणलं। मातेला मुलीचं अंत्यदर्शन घडलं। रोहा येथे या विद्यार्थिनीवर अंतिम संस्कार करण्यात आले। प्रचितीचे वडील 10 वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत झाले होते। युक्रेन येथे MBBSच्या 4थ्या वर्षात ती शिक्षण घेत होती। केसपुळीचं निमित्त झालं आणि सेप्टिक होऊन तिचा 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला। आई देवयानी पवार आणि मामा डॉक्टर तेजकुमार अपनगे यांच्यावर मोठं संकट कोसळलं। आता लेकीचं अंत्यदर्शन तरी होईल की नाही यामुळे आई हतबल झाली होती। या संकटात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले। या घटनेनं देवेंद्र फडणवीस यांचंही मन हेलावून गेलं। त्यांनी तातडीनं सूत्र फिरवली। फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्याशी बोलले। परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधून दिला। फडणवीस स्वतः प्रत्येक वेळी अपडेट घेत होते। सर्व अडचणी दूर करून प्रचितीचं पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचलं। फडणवीस यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली। तेथून प्रचितीचं पार्थिव 14 फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचवण्यात आलं। युक्रेनपासून दिल्लीपर्यंत सर्व यंत्रणांशी देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केल्यामुळे एका मातेला लेकीचं अंतिम दर्शन घडू शकलं। फडणवीस यांच्या या संवेदनशीलतेमुळे पवार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। दुःखात फडणवीस यांनी मोठी मदत केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।